कोरोना के दौर में अपनी जानों को खतरे में डालकर नांदेड़ की सफाई करने वाले बल्दिया उज़्मा के सफाई मुलाजिमीन अब बेरोजगारी के खतरात से जूझ रहे हैं। बल्दिया उज़्मा नांदेड़ ने 42 मुलाजिमीन को बरतरफ कर दिया है। आर्जी मुलाजिमीन ने बल्दिया उज़्मा के इस फैसले के खिलाफ एहतजाज किया। बल्दिया उज़्मा के दफ्तर के सामने एहतजाज करते हुए आर्जी मुलाजिमीन की यूनियन का कहना है कि बरतरफ किए मुलाजिमीन को वापस काम पर लिया जाए। मुलाजिमीन की ट्रेड यूनियन का इल्जाम है कि काम की कमी का बहाना बनाकर इन मुलाजिमीन को बरतरफ किया गया, लेकिन इनकी जगह दूसरे लोगों को काम पर ले लिया गया है। यूनियन के जिम्मेदार नागापुरकर ने बल्दिया उज़्मा को इंतबाह दिया कि इन्हें दोबारा काम पर नहीं लिया गया तो शदीद एहतजाजी तहरीक शुरू कर दी जाएगी। कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन होतं. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद होते, दुकानं बंद होती आणि त्या काळामध्ये कचरा मिळत नाही या कारणास्तव कंत्राटदारांनी कामगारांना कमी केलेलं आहे. जवळपास 40-42 कामगारांना कामावून कमी केलं. ह्याच्यातले आता 14 कामगार या ठिकाणी बसलेले आहेत. या 14 कामगारांच्या जागी नव्यानं कामगार भरती करून जे 3,000 रुपये 3,500 रुपये म्हणजे यांच्यापेक्षा कमी पगारात दुसरे कामगार कामावर घेतलेले आहेत आणि यांना कामावरून कमी केलेलं आहे. वास्तविक कामावरून कमी करण्याचा नियम असा आहे की सेवा ज्येष्ठतेनुसार कामावरून कमी केलं पाहिजे, परंतु प्रशासनाने महापालिका प्रशासनाने कायद्याची कुठलेही तमा न बाळगता कामगार कायदे पायदळी तुडवत या कामगारांना कामावरून कमी केलेलं आहे. आम्ही आज उपोषणाचा आमचा दुसरा दिवस आहे. जर महापालिका प्रशासनानं आमच्या प्रश्नांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार नाही केला तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन सोमवारपासून सुरू करणार आहोत. मला काढून दुसऱ्या माणसाला कामावर भरती केले. आम्हाला लॉकडाऊनमध्ये काम करा पण आम्हाला घेतो म्हणले 1 महिन्याला, घेतलं नाही काही नाही. जर आम्ही पासपोर्टी कामं करतो तर आम्हाला सादिक साहेबाला विनंती आहे की आम्हाला कामावर घ्यावं. आमच्या पाठीशी आमचे काका जामकर काका आमच्या पाठीशी हात त्याचे आमचे मायबाप होते. ते मायबाप पैदा केले गेले पण हे आमच्या पाठीशी पैदा केले मायबाप हात म्हणून आमची खंबर मीठ आहे. आम्ही 10 वर्षापासून काम करतो. हो, उन्हाळा पावसाळा 10 वर्षापासून काम करतो आम्ही. कोणी उपोषणला बसलो होता 11 लोक. पासपोर्ट 3 दिवस झाला बसल्या, 3रा दिवस आहे. तर आम्हाला कोणी विचारायला राजी नाही की का बसल्या म्हणून सुद्धा आमची चर्चा सुद्धा नाही. आम्हाला कसं कामावर कमी करण्यात आलेलं आहे. कोरोनाच्या काळात मी काम केलेलं आहे तरी बी साहेबांना काम एवढं येत नाही. विनाकारण कामावर कचरा भेटत नाही म्हणून आम्हाला कामावर कमीच केले. आमच्या मागण्या आहेत की आम्हाला कामावर घ्यावं. नालीवर आम्ही आमरण उपोषण केलेलं आहे. आजच्या तारखेला 10 तारखेपासून सुरू केलेलं आहे. आमच्या नगरपालिकेच्या कामामध्ये आम्ही जवळपास 20 ते 25 वर्षापासून कामं करीत आलेले आहोत आणि आम्हाला या लॉकडाऊनच्या काळामध्ये कचरा कमी मिळतो म्हणून आम्हाला कमी करण्यात आलेला आहे, काढून टाकण्यात आलेला आहे आणि तरी आम्हाला ते सतत आम्ही प्रयत्न करून बी आम्हाला कामावर घेत नाहीत आणि आम्हाला जोपर्यंत कामावर घेत नाहीत तोपर्यंत आमचा हा आमरण उपोषणचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही मागे घेणार नाही. आम्हाला त्यांनी कामावर घ्यावे, योग्य रीतीने पगार द्यावे आणि आमचे जे काही पैसे कटतात, जे काही रुपते PF वगैरे ते सुद्धा आम्हाला कुठंही नोंद करत नाहीत आणि कुठंही सांगत नाहीत. कोणत्याही प्रकारचे कागदपत्र दाखवत नाहीत, ओळखपत्र देत नाहीत, पगारपत्रक देत नाहीत. कोणत्याही प्रकारचं काहीही हे नगरपालिका शासन आम्हाला दाखवत नाही. सगळे चोर बाजार आहेत नगरपालिकेमध्ये.